नमस्कार मित्रांनो. आपण आजच्या ह्या चौथ्या भागामध्ये 0% डिडक्शन म्हणजे काय या संबंधाची माहिती घेणार आहोत. आपण अलीकडे सोन्यांच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची अशा संदर्भातली जाहिरात बघतो आणि आपल्या मनात या संदर्भात एक प्रश्न निर्माण होतो की ही जी जाहिरात दिली आहे नेमका याचा व्यवहार कसा होतो आणि कशा प्रकारे होतो. यामुळे आपल्या मनामध्ये जी शंका असते ही शंका दूर करण्याकरता आणि ऑब्वियसली आता हा सगळा फेस्टिवल सीझन आहे, तर आपल्याकडे असणाऱ्या जुन्या सोन्यांच्या बदल्यात एखादा नवीन दागिना घ्यावा अशी इच्छा निर्माण होते. आणि म्हणून काय करतो आपण, तर आपल्याकडे असणारे जे जुने सोने आहे ते घेऊन आपण त्या दुकानात त्या व्यावसायिक प्रतिष्ठानामध्ये जातो. तेव्हा आपल्याकडे असणारे जे जुने सोने आहे ते आधी कसोटीवर चेक केल्या जात होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये कॅरेटोमीटर हे मशीन बऱ्याचशा प्रतिष्ठानामध्ये लागलेलं आहे, बऱ्याचशा व्यावसायिकांकडे आहे. तर त्यावर आपल्याकडे जे जुने सोने असते ते चेक करण्यात येते आणि त्याची त्याची शुद्धता काय आहे, त्या सोन्याची शुद्धता काय आहे हे एक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तर ही वस्तू एकदा चेक केल्यानंतर त्यामध्ये असणारी शुद्धता जर का 22 कॅरेट असेल तर त्या संदर्भामध्ये व्यवहार कसा केला जातो हा समजून देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे. समजा जर ती वस्तू 22 कॅरेट आहे आणि त्या दागिन्याचा हिशोब करताना त्यामध्ये एकतर तो व्यावसायिक किंवा तिथला कर्मचारी 22 कॅरेट सोन्याचं पूर्ण वजन जमा करेल आणि सोन्याचं पूर्ण वजन समजा जर 10 ग्रॅम आहे तर 10 ग्रॅम पूर्ण जमा करेल, पण भावामध्ये फरक ठेवेल. एक अशा प्रकारचा व्यवहार होतो. आणि दुसरा एक असा व्यवहार होतो की दागिना जर 22 कॅरेटचा आहे आणि समजा जर तो उदाहरणार्थ 10 ग्रॅमचा आहे तर 10 ग्रॅम त्याचं पूर्ण होईल, त्यामध्ये घट नाही निघणार, घट काढल्या जाणार नाही. आणि सोबत त्यांच्याकडला जो 22 कॅरेटचा भाव आहे त्यानुसार त्याचं एक व्हॅल्युएशन करून तेवढी रक्कम आपल्या जुन्या सोन्याच्या नवीन सोन्याच्या व्यवहारामधनं कमी करण्यात येते. आधी सोन्याच्या वजनामधनं वजन कमी व्हायचं, परंतु अलीकडे GST आणि ह्या आधी जे टॅक्स होतं त्यामुळे त्यानंतर ह्या गोष्टीमध्ये बराचसा फरक झाला, कारण की सरकारला यामधून उत्पन्न म्हणजे टॅक्स मिळत नव्हता. म्हणून काय केलं त्यांनी, नवीन सोन्यामधनं जुन्या सोन्याचं वजन तफावत न करता डायरेक्ट अमाऊंटच ते वेगळी दाखवतात आणि त्याला ते ॲडजस्टमेंटमध्ये दाखवतात. हा एक झाला आपला, हा अशा एक प्रकारचा व्यवहार होतो 22 कॅरेटच्या बाबतीमध्ये. पण तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल की जर वस्तू 22 कॅरेटची नसेल आणि त्यापेक्षा कमी कॅरेटची असली तर? बरोबर आहे. जर का वस्तू 22 कॅरेटची नसेल आणि त्यापेक्षा कमी कॅरेटची असेल तर त्यामध्ये त्याला जो व्यवहार होतो हा वेगळ्या पद्धतीचा व्यवहार केला जातो. त्यामध्ये नंतर त्या प्युअरिटीनुसार त्याचं प्युअरिटी काढल्या जाते, प्युअरिटीनुसार त्याचं वजन ग्राह्य धरलं जातं आणि भावामध्ये तफावत ठेवली जाते. त्यासोबतच यामध्ये कोणी 10% फरक ठेवतो, कोणी 20% फरक ठेवतो. तर अशा प्रकारे फरक ठेवून त्याचं एक व्हॅल्युएशन काढले जाते. आणि त्यामुळे हे निश्चित करा की जेव्हा आपण वस्तू एक्सचेंज करायला एखाद्या व्यवसाय प्रतिष्ठानामध्ये जातो तेव्हा जोपर्यंत आपण त्या व्यवहाराशी पूर्ण सहमत नाही आहे तोपर्यंत त्या वस्तूला ब्रेकआउट करण्याकरता देऊ नका. कारण की काय की एकदा का वस्तू ब्रेकआउट केली आणि मेल्ट केली तर मग तुम्हाला ती त्या स्वरूपात मिळणार नाही. त्यामुळे तो जो हिशोब आहे तो त्या प्रतिनिधीकडनं, तो त्या सेल्स पर्सनकडनं व्यवस्थित समजून घ्या, आरामात समजून घ्या. कारण की ह्या सर्व प्रोसेसला फार वेळ लागतो, अर्धा ते 45 मिनटं लागतो. कारण की कसं आहे की तुम्ही इस्टिमेट घेणार त्या वस्तूचं, नंतर वस्तू सिलेक्ट करणार, वस्तू सिलेक्ट करण्यानंतर तुम्हाला तो जुन्या सोन्याचा जर व्यवहार पटला तर ती मेल्टिंगला देणार, मेल्टिंग करण्याकरता ती कॅरेटोमीटरवर जाणार, कॅरेटोमीटरवरून पुन्हा एकदा ती मेल्टिंग मशीनवर गेल्यानंतर
ती मेल्टिंग होणार. मेल्टिंग करायला जवळपास 15 ते 20 मिनटं लागतं. त्यानंतर पेपर वर्क असतं आणि पेपर वर्क झाल्यानंतर पुन्हा तुमच्या बिलिंग प्रोसेसला वेळ लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे माझी एक आपल्याला आग्रहाची विनंती आहे, की जुन्या सोन्याच्या एक्सचेंजच्या बाबतीमध्ये तुम्ही घाई गडबडीमध्ये, गर्दीच्या वेळेमध्ये कधीही हा व्यवहार करू नका. शांततेने निवांत वेळेमध्ये करा. हां, आणि जर का तुम्हाला त्या दिवसावर एखाद्या विशिष्ट दिवसावर जर दागिना खरेदी करायचा असेल, तर ह्या संदर्भाची आधीच पूर्ण माहिती घेऊन शहानिशा करून आधी रेडी राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या दिवशी घाई होणार नाही आणि तुम्हाला एक मुहूर्तावर सोनं खरेदी करता येईल. तर मित्रांनो, आपण हा माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी आपले पुन्हा धन्यवाद करू इच्छितो. अजूनही आपण ह्या संदर्भाची बरीच माहिती आपण देणार आहोत आणि त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला, की जर तुम्ही ह्याकरता आपले नवीन व्ह्यूअर्स आहात तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक्झिस्टिंग व्ह्यूअर्स असाल तर लाईक आणि शेअर करा, जेणेकरून ही माहिती आपल्यासोबतच इतरांनासुद्धा पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो.